आपल्याला अग्नितत्व पाहायचं आहे. आता सगळे पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी पंचमहाभूत आपण पाहतोय. अग्नी किती श्रेष्ठ आहे हे आपण जाणतो, पण काही वेळा असं लक्षात येतं अतिपरिचय अवज्ञा म्हणतो ना, तसं आहे की आपल्याला त्या अग्नीमुळे आपल्यावर फार काही उपकार आहे असं अजून लक्षातच येत नाही. कसं याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काही ठीक होतं की खरंच शोधच लागले नव्हते, तर कच्चं खात होते का काय करत होते आपले पूर्वज. पण अग्नीचा शोध लागला आणि आपल्याला खऱ्या अर्थाने अन्नामधला हा जो बदल झाला की आपल्याला अन्न शिजवून खाता आलं, हा फार मोठा अग्नीचा आपल्यावर उपकार आहे. अनंत आहे, पण हा रोज उठल्याबरोबर पहिला आपला संबंध येतो तो अग्नीशी येतो. चहाने आपली सुरुवात होते, त्यामुळे अग्नीला सुरुवात केल्याशिवाय होतच नाही. आणि त्यामुळे या अग्नीचं निरूपण समर्थ करताय खरं तर प्रत्येकच ओबी अभ्यासासारखी आजच्या समाजातली. म्हणजे संतांच्या वाङ्मयामधल्या असं आपल्याला निवडता येत नाही की हे चांगलं हे कमी उत्पत्तीचं असं. त्यामुळे सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात, पण या समासाचं विशेष करून जाणवतं की प्रत्येक ओळीमध्ये काहीतरी विशेष दिलेला आहे. सुरुवात करताना सुद्धा ते काय सांगतात की जसं आपण याच्या आधी पाहिलं की सीतेला भूमिकन्या म्हणून पृथ्वीला वंदन केलं, तसं याच्यात म्हणत आहे की अग्नीने प्रगट होऊन सीता स्वशुद्ध आहे हे आम्हाला सांगितलं. त्यामुळे अग्नी हा सीतेचा पती झाला, स्वाभाविकच रामाचा श्वशुर झाला आणि राम हे यांचं दैवत, त्यामुळे ते माझ्या कुळात आहे असं त्यांनी नातं लावून आपल्याला अग्नीचं हे का कृतज्ञता व्यक्त करायचे असं समर्थाने आपल्याला सांगितलं. हा अग्नी जो आहे ना हा निवारक आहे, म्हणजे पापनाशक आहे. खरं तर म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की किंवा अगदी आता अलीकडल्या काळात ॲलोपॅथीचा विचार केला तरी आपले जे कॅन्सरच्या नंतर ट्रीटमेंट देतात ते काय आहे, ते जाळणंच आहे ना. पेशी जाळूनच टाकल्या जातात, केलं करतात म्हणजे काय करतात तर पेशी जाळतातच. तर अग्नी हा असा निवारक आहे, ज्या अडचणी येतात त्या अडचणी सगळ्या दूर करणार आहे. बरं, फक्त भारतीय संस्कृतीमध्ये अग्नीची पूजा असं नाही आहे, तर प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये सुद्धा अग्नीची पूजा केली जाते. आपण ठाण्यात राहतो, आपल्याकडे अग्यारी लेन आहे, तर पारशी लोक सुद्धा अग्नीची पूजा करतात आणि तो अग्नी ते विझवत नाही बरं, तो चालू राहायला लागतो त्यांचा. म्हणजे अग्नी प्रज्वलित केलेलाच आहे. अग्यारीमध्ये काय असतं तर तो अग्नी विझता कामा नये अशी दखल घेतली जाते. पूर्वी पण असं असायचं की अगदी आपल्या म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वीपर्यंत तर घराघरात प्रथा होती की तो अग्नी विझवायचा नाही, सकाळी त्याच्यावरच पुन्हा चालू ठेवायचं. आता आपलं तसं नाही, आपल्या हातात आलेलं आहे यशस्वी, त्यामुळे आपल्याला हवा तेव्हा अग्नी आपण प्रज्वलित करतो वगैरे वगैरे. पण ही एक पाप निवारक शक्ती म्हणून या अग्नीकडे बघायचं आहे, किंवा दुष्ट निवारक शक्ती, वाईट गोष्टींचं निवारण करण्याची शक्ती असं म्हणू. शरीरामध्ये सुद्धा तेच आहे की अग्नीमुळे जे काही जंतू आहेत ते त्या अग्नीच्या द्वारा त्या जंतूंचा नाश करायचा. वेदांचा विचार केला तर वेदांमध्ये असं सांगितलं गेलं की 2491 अग्निविषयीचे मंत्र आहेत. आता मी काय वाचलेलं नाही वेद सगळे, पण ते लोक सांगतायत तो आपला मी तुमच्यापर्यंत आकडा पोचवते की 2491 वेदोक्त अग्नीचे मंत्र वेदांनी सांगितले. त्यामुळे वेदांनी अग्नीला आपला मित्र पण मानला आणि पालक पण मानला. तो आपला पालन पण करतो आहे आणि सखा आहे, त्याच्यामुळे आपलं जीवन चांगलं सुख समृद्धीत येतं म्हणून त्याला दोन्ही मानलेलं. आणि दुसरी अशी कल्पना वेदांची आहे की आपल्याला आजही मानलं आहे, आपल्याकडे सुद्धा निरनिराळे आता याग होतात, या यागांमधली कल्पना तीच आहे की अग्नी हा उत्तम, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कुरिअर, उत्तम दर्जाची कुरिअर आहे त्याची. म्हणजे त्या अग्नीमध्ये जे काही आपण हवन करतो ती हवन द्रव्य त्या देवतांकडे पोचवण्याचं काम अग्नी करतो आणि त्या देवता जे काही आपल्याला द्यायचं असतं त्यांना त्या अग्नीमार्फत देतात. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर आजच्या भाषेत बोलायचं झालं तर उत्तम कुरिअर सर्व्हिस आहे अग्नीची. तो आपल्या जात वेळ. त्यामुळे तर अशा पद्धतीने वेदांनी त्याचं महत्त्व आपल्याला सांगितलेलंच आहे. दुसरं असं की आपल्याकडे होणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे विवाह आहे, उपनयन आहे, अगदी अंत्येष्टीसुद्धा आहे, त्या सगळ्या वेळेला अग्नी लागतो. अग्नीशिवाय ही सगळी धर्मकर्म होऊ शकत नाही असं पण म्हटलं. अग्नी म्हणजे अनल असं त्याचं नाव आहे. अनल म्हणजे काय तर ती जी ज्योत आहे ती तेजाची प्रतिनिधी आहे. अशा अर्थाने आपण
आता अग्नी हा मित्र म्हणून आपण म्हणतोय ना, म्हणून त्याचं चांगलंच वर्णन करतोय. हा रागावला तर काय होतं हे आपल्याला माहिती आहे. त्याचाही विचार समोर केलाच आहे समाजात की त्याला रागावू द्यायचं नाही, कारण ते झालं की काय सत्यनाश ज्याला म्हणतो तसं होऊन जातं. त्यामुळे त्याला तो मित्र आहे, त्या मित्र म्हणूनच त्याच्याशी संपर्क ठेवायचा. आणि म्हणून तो जितका उपयुक्त आहे, म्हणजे खरंच आहे की आपला अगदी प्रिय मित्र असतो, पण जर का काही गडबड झाली आणि संशय मनामध्ये निर्माण झाला तर त्या मित्राचा शत्रू होतो. मग तिथे आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक विचार, असं कसं माझा मित्र बोलेल, आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगता आपण कसा विश्वास ठेवतो, अशी आपल्याकडे जी भूमिका घ्यावी लागते समजूतदारपणाची, आणि आपले संबंध परत चांगले ठेवावे लागतात, तसा हा मित्र आहे की त्याच्याशी चांगले संबंध ठेवावे लागतात. जर गैर झालं तर तो विनाशकारी सुद्धा आहे. म्हणून पूर्वीपासून अग्नीमध्ये अग्नीला देव मानण्याची पद्धत आहे आपल्याकडे. यज्ञामध्ये जो यज्ञदेव आहे, आता त्या यज्ञाचे विविध उदाहरणं आपण आजच्या निमित्ताने पुन्हा आठवूया. सगळं माहिती असतं आपल्याला, पण या निमित्ताने आपल्याला पुन्हा सगळ्या निरनिराळ्या यज्ञांच्या मार्फत काय काय घडलं त्याची आपल्याला आठवण घेता येईल. आता याचा शोध, अग्नीचा शोध कसा लागला असा विचार करा तरी आपल्याला माहिती आहे की जंगलामध्ये घर्षणाने पण अग्नी निर्माण होतो, किंवा आकाशामध्ये वीज कडाडली आणि ती लखलखणारी वीज आहे, ती त्या विजेतून सुद्धा अग्नी निर्माण होतो. आकाशामधून पृथ्वीकडे येणारे जे, म्हणजे वातावरणामध्ये येणारे जे निरनिराळ्या घर्षणाने, ढगांचं सुद्धा घर्षणाने वीज निर्माण होते. आणि काही वेळा त्या तप्त होऊन उल्का ज्या पडतात त्यांनी पण अग्नी निर्माण होतो. अशा नैसर्गिक दृष्टीनं अग्नी निर्माण होण्याच्या अनंत गोष्टी आपल्याला माहिती, किंवा ज्वालामुखी असतात, ज्वालामुखीतून अग्नी, धगधगता अग्नी निर्माण होतो. धबधबे कोसळल्याला वीज निर्माण होते ना, त्यामुळे आपल्याला त्याचा हे आहेच की अग्नीच त्याच्यात आहे, त्यामुळेच ती वीज निर्माण होते. त्यामुळे पाण्याने सुद्धा, म्हणजे धुळं वाहणाऱ्या धबधब्याच्या पाण्यातून पण थंडी निर्माण होते. अशा अनंत पद्धतीने नैसर्गिकदृष्ट्या अग्नी निर्माण होतो. तुफान वादळ होतं त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये, नेहमी वादळानंतर आगी लागतात, कारण जंगलच आहे सगळं तिथे, आणि मग त्या आगींच्या वार्ता आपल्याला येतात. काहीच नसतं तिथे, मनुष्य वस्तीच नसते, त्या आग कशी लागली तर नैसर्गिकरित्या तुफान वादळ झालं त्या घर्षणाने हे अशा आगी लागतात. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता ह्या नैसर्गिक घटनातून जे काही घडतं त्याला आपण म्हणतो किंवा नैसर्गिक आपत्ती आली, म्हणजे वाईट झालं की आपण त्याला म्हणायचं नैसर्गिक. पण निसर्गाने ह्या अग्नीची निर्मिती केलेली आहे. हळूहळू माणसाच्या असं लक्षात आलं की ह्या अग्नीचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. निसर्गात हा निर्माण झालेल्या अग्नीला, त्याच्यातून आपल्याला एक तर उष्णता मिळते. मी करायची सांगितलं असेल आता मारुतीचे कंपनी नुकतेच गेले, त्यामुळे त्यांनी शोध लावले, त्याच्यातून आपल्याला कितीतरी गोष्टी कळल्या. त्यांना जंगलाकडे ते ऋषीच म्हणायचं आधुनिक काळातले, आणि त्यांनी विज्ञानावर किंवा त्यांनी अनेक प्रयोग करून सिद्ध केलेल्या गोष्टी आहेत. आपल्याला मध्यंतरी सांगितलं होतं की जंगलामध्ये वानरं अग्नी, म्हणजे काटक्या गोळा करतात, आणि त्या काटक्या ते शेकोटीसारख्या रचना करतात. शेकोटीला असं अशा रचना करावी लागते ना, आपण लहानपणापासून शेकोटी पाहिजे की तो अग्नी जो लागलेला आहे तो असा कितीतरी वेळ राहतो. तर ही वानरं काटक्या गोळा करतात वाळलेल्या, ती सगळी अशी शेकोटीसारखी लावतात, आणि मग त्या थंडीच्या दिवसामध्ये त्या शेकोटीच्या, म्हणजे त्या लावलेल्या ज्या काटक्या त्याच्या भोवती बसतात. आणि मारुती चित्तमपल्लीने असं लिहिलं की असं जंगलामध्ये आम्हाला दिसते रचना अनेक ठिकाणी केलेली. आम्ही असा शोध लावला की त्या काटक्या निरनिराळ्या लॅबमध्ये पाठवल्या, त्या जळत नाही. म्हणजे त्यातलं जे अग्नितत्व आहे ते अग्नितत्व काढून घेण्याची किमया ह्या वानरांना भगवंतांनी दिलेली आहे. म्हणजे निसर्ग आपल्याला जे देतो आहे त्या निसर्गातल्या दिलेल्या गोष्टी घ्यायची पण आपल्याजवळ, माणसाजवळ बुद्धी दिली आहे, माणूस बुद्धीच्या जवळ काय काय गोष्टी करतो, पण जंगलातल्या प्राण्यांना हे कोणी शिकवलं असेल असं वाटलं तर. आता त्यांच्या पूर्वजांकडून पुढून त्यांना आलं असेल ते ज्ञान, ही गोष्ट बरोबर आहे. पण मारुती चित्तमपल्ली म्हणतात की ते अगदी तत्व काढून देईल लाकडं, ती जळतच नाही. आणि आता सगळ्या लॅबमधून सिद्ध झालेली गोष्ट आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे हिंस्र श्वापदांचा विचार केला तर त्या अग्नीचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी, ही श्वापदं पुन्हा जंगलामध्ये निघून जावी याच्यासाठी पण अग्नीचा उपयोग होतो. त्यांना आधी कळतं असं पण त्याचं आहे की कुठे समजा काय ज्वालामुखी होणार असेल तर तिथली जी प्राणी असतात त्या अगोदरच दूर गेलेले असतात. त्यांना नाही त्या असं नाही घडत की अचानक ज्वालामुखी आणि तिथली सगळी श्वापदं जळून गेली, त्यांना आधीच त्याचा पत्ता लागलेला असतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला या निसर्गामधल्या लक्षात येतात.
आपल्याला अजूनही असं कळतं की आफ्रिका किंवा अमेरिका या सगळ्या देशामध्ये ज्या रानटी जमाती आहेत, म्हणजे हे सगळे सुधारक देश असं आपण म्हणतो, पण तरीसुद्धा रानटी जमाती आहेत. आपण आपल्या इथे सुद्धा अंदमानला गेलो की आपल्याला जी टूर असते त्या टूरमध्ये सांगतात की ही जी काय आपण आजची टूर करणार आहोत, बसमध्ये उतरायचं नाही, जे काही बघायला मिळेल ते चुपचाप बघायचं, काहीही त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण ती माणसं जंगलातल्यासारखी पशूंसारखीच राहतात आणि तुम्ही शहरी आहात, त्यामुळे त्या अंदमानच्या ट्रिपमध्ये आपण अनुभव घेतो. तसं ते आहे की अजूनही या रानटी जमाती ज्या आहेत त्या सगळ्या रानटी जमाती वर्षोनुवर्ष या अशा जंगलातल्या अग्नीच्या मदतीनंच राहतात आणि त्यांची म्हटलं तर त्या तो अग्नी तेवत राहण्यासाठीची जी व्यवस्था आहे ती पण त्यांची असते. तो अग्नी विसतोय आणि उद्या पुन्हा निर्माण असं होत नाही त्यांचं. ते रानटी जमात तो अग्नी तेवत ठेवते आणि त्यावर त्यांचं जीवन असतं. आपण कल्पना नाही करू शकत. आपण एक दिवस शिवठाकडे जातो तो आपली सूचना असते बॅटरी ठेवा जवळ. खरं तर असं नाही, आता इलेक्ट्रिसिटी आहे, सगळीकडे दिवे आहेत, आपल्याजवळ सगळ्या उपयोगी वस्तू सगळ्या आहेत, तरीही आपण काळजी घेतो. तर जंगलात तर काहीच येतं, त्यांना तो अग्नी सांभाळावाच लागणार. तर ते अजूनही देश कितीही सुधारलेले असू दे, पण तरी देखील त्या रानटी जमाती तो अग्नी आपल्याजवळ ठेवतात, रोगनिवारणासाठी ठेवतात, त्यांच्या रात्रीच्या निवासासाठी त्याचा उपयोग होतो. मग अशी रोगनिवारणाचा विषय झाला तर आपल्याकडे पूर्वी डाग देण्याची पद्धत होती बघा. डाग द्यायचा बरं व्हायचं, किंवा बिब्बा घालताना सुद्धा तो जाळायचा आणि तो जाळून त्याच्यातला जो रस आहे, अग्नीशिवाय नाही ना, मग तो लावायचा की झालंच दुखणं बरं. माझ्या एक नातेवाईक आहे, पुष्कळ 94-95 वय आहे आणि सगळी कामं अजून घरात करतात. घरात मंदिर आहे, छानपैकी रोज देवाचे हार बी मांडी घेऊन बसून करतात. आणि आम्ही गेलो होतो, मला म्हणाले मीरा चहा ठेवते, म्हणजे आजी तुम्ही नका करून मी करते. आणि घरात आपल्याला साधारणपणे कुठल्याही घरात पटकन आपल्याला कळतं चहा कॉफी, त्यामुळे म्हटलं मी करते, नको आली मी करते. आणि त्या आजी ट्रॉली अशी ओढली, त्या ट्रॉलीचा एका आधार घेतला, टुणकन उडी मारून ओट्यावर बसल्या, सगळ्या लोकांचा आमच्या चहा केला. मी बघतच राहिले, म्हटलं अरे बापरे, 94-95 वय या बाईंचं, आणि आता असं छानपैकी वरती बसून सगळ्यांचं चहा पाणी केलं. मग मला राहवलं नाही, म्हणून त्याला विचारलं, म्हटलं आजी मला सांगा तुमचं काय तुम्ही घरामध्ये मुलगा डॉक्टर आहे, नातू डॉक्टर आहे, पण एक गोळी नाही आहे या बाईला कशाचीही. आणि त्यांनी जे सांगितलं ते मुद्दाम तुम्हाला सांगते, आपल्या दासबोधापासून आपण दूर जाऊ, पण तरी त्या म्हणाल्या की मी गेल्या अनेक वर्ष, मला 40पासून माझ्या गेली 50 वर्ष हा जो बिब्बा आहे तो बिब्बा तुपात तळायचा, हां, आणि हात नाही लावायचा त्याला, चमच्यानीच तो तुपामध्ये विरघळून टाकायचा, म्हणजे चांगले 2 चमचे तूप आणि तो अख्खा बिब्बा असं एक एवढं तयार होईल मिश्रण. थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक कण चमच्याच्या मागच्या बाजूने येणारा कण कडकडीत दुधामध्ये घालायचा आणि घ्यायचा. ते संपेपर्यंत 2-3 महिने ते लागतं एवढं संपेपर्यंत. तेवढंच म्हणाले, औषध म्हणशील तर तेवढंच आहे मला, मी तेवढंच फक्त घेते. एक बिब्बा तुपात तळलेला आणि तो 2-3 महिने पुरवायचा. आणि ती बाई टुणटुणीत आहे. तर रोग निवारणासाठी अग्नीचा आपला विषय आहे, रोग निवारणासाठी कसा उपयोग होतो. तर असं डाग देणं किंवा अग्नीशी किती संबंध आहे, किंवा तो रोगट भाग, आता आपल्याला हल्ली डायबिटीज झाला, जखम झाली, मग एक बोट गेलं मग दुसरं बोट गेलं, असं आपण किती जणांचं ऐकतो. पूर्वीच्या काळी तिथे डाग देत असत की तिथे ते जाळूनच टाकायच्या तिथल्या पेशी, की परत तिथे काही रोगजंतूंचा शिरकावच होणार नाही, अशा पद्धतीने करायचं. गरम पाण्याचे झरे असायचे, त्याच्यामध्ये आंघोळ. आता आपल्याला स्किन स्पेशलिस्ट लागतात. जरा कुठे काही झालं की आपण लगेच किती बलम लावतो, काय करतो, पुन्हा आणखी देते, त्याच्यावर कसं तो भाग वेगळा, पण ते करतो आपण. त्याच्याऐवजी पूर्वी काय करायचे तर काही नाही, निसर्गतः जे ऊन पाणी, गरम पाण्याचे झरे असतात, त्या गरम पाण्याच्या म्हणजे खरं तर आता आपल्या गंधकाचा याच्यातून वाहणारं पाणी असतं, त्या गंधकाच्या पाण्यात आंघोळ केली की स्वाभाविक असत्या गरम पाण्यामधून आपले सगळे स्किनचे जे आजार असतात ते दूर होतात. असं पाहिलं अगदी कशाला आत्तापर्यंत, म्हणजे आता काय नवीन काही पद्धत असली तर मला माहिती नाही आहे, पण पूर्वी ऑपरेशन करताना सगळ्या निर्जंतुक करायला लागायची साधनं, ते अग्नी उकळवायचंच ना, तसं करायचं. अशा सगळ्या गोष्टी अग्नीशी खूप आपला संबंध आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला, अन्न आपण अग्नीशिवाय खाऊ शकत नाही, कुठलीच गोष्ट आपण करू शकत नाही, इतकं अग्नी आपल्याला जवळचं आहे. तारक आहे, मारक आहे, सगळं आहे. आता त्या म्हणजे प्रलय झाला की काय होतं, गावाच्या गावं कशी विचार करतात तो विचार आहेच. पण आज आपण त्याचं चांगली बाजू बघूया. आपण त्याचं
रोगनिवारणासाठी, त्याच्या उपयोगासाठी, त्याचं जे महत्त्व आहे त्याचाच विचार करू. आपल्या शरीरात पण अग्नीची निर्मिती होते. भूक लागणं म्हणजे काय असं जगात अग्नी तप्त झाला आहे असं आपण म्हणतो. तर ते जे आहे तर त्याच्यासाठी आपण अन्न खातो. ती आहुती अन्नाची जी द्यायची आहे ती आपल्या आत असणाऱ्या अग्नीला आपल्याला आहुती द्यावी लागते. स्वाभाविकच त्याची आपल्याला शक्ती येते. त्या शक्तीसाठी आपल्याला हे करावं लागतं. साधारणपणानं विज्ञान आपल्याला असं सांगतं की साधारणपणे 2500 कॅलरी उष्णता आपल्याला लागतं दर दिवसाला. त्यामुळे पुढील उष्णता निर्माण होण्यासाठी आपल्याला अन्न घ्यावं लागतं. जरूरपेक्षा जास्त खाल्लं तर काय होत नाही तर आपल्याला माहिती आहे सर्दी वाढते. त्यामुळे मग त्या कॅलरीज मोजून खाण्याकडे आपली आता प्रवृत्ती झाली की तेवढंच फक्त अन्न आपल्या पोटात गेलं पाहिजे की एवढी कॅलरी उष्णता आपली निर्माण झाली पाहिजे वगैरे वगैरे. आता हा तो पोटातला अग्नी प्रज्वलित झाला वगैरे असं आपण म्हणतो. म्हणजेच काय होतं तर आपल्याला भूक लागते. मुंबईत राहणाऱ्या तुम्ही आम्ही असं होतं की भूक लागते म्हणून आपण जेवतो का असा प्रश्न आपण आपल्याला विचारला तर आपलं उत्तर नाही असं आहे. वेळ झाली म्हणून आपण जेवतो, भूक लागली म्हणून जेवतो असं होत नाही. पण अग्नी जो आपला आहे जठराग्नी, तो जठराग्नी प्रज्वलित झाला की मग ते जे काही आपण अन्न घेतो त्याचा आपल्या उपयोग उष्णता निर्माण करण्यासाठी होतो. पण बहुसंख्य वेळा आपलं असं होतं की वेळ झाली की आपण जेवतो. तर तसं खरं करता कामा नये. आणखी एका पद्धतीने आजही आधुनिक क्षेपणास्त्र जी आहेत ती पण अग्नीसाठी नावंसुद्धा सगळी तशीच आहे. अग्नी, पृथ्वी, आकाश अशीच आपली क्षेपणास्त्राला नावं दिलेली आहेत. सगळ्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की अग्नी हा फार महत्त्वाचा आहे असं दिसेल. किंवा अणुशक्ती आणि आपल्या तर म्हणजे शिवलिंग आणि अणुशक्तीचा आकार याच्यामध्ये असणारा आता साम्य किती शोध आता आपल्या विज्ञानाने लावलेले आहेत. आणि पूर्वजांनी हा सगळा विचार कसा केला आहे हे पण आपल्याला सहज कळलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी केवळ भारतीय संस्कृतीने असं म्हणायचं कारण वेद हे सगळ्यांचे जुने आहेत आणि वेदांमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या सगळ्या जगाला दिलेली संकल्पना असं मानायला हरकत नाही. अगदी पहिल्या ओळीपासून विचार केला तर समर्थांची ना या समासाला सुरुवातच आहे. धन्य धन्य हा वैश्वानर असंच त्यांनी म्हटलं आहे. या जो वैश्वानर आहे वैश्वानर म्हणजे विश्व तापवणारा, विश्व व्यापणारा म्हणून त्याला वैश्वानर असं म्हटलं की हे सगळं विश्व ज्यांनी व्यापून टाकायचं या विश्वाचं पोषण ज्यांनी केलेलं आहे असा हा वैश्वानर आहे. तो धन्य धन्य आहे अशी समर्थांनी सुरुवात केली. आणि स्वाभाविकच आहे की ह्या अग्नीची कन्या सीता आणि ती आपल्या दैवताची पत्नी म्हणजे माताच म्हणजे सीता माता. आणि या म्हणजे एका अर्थाने अग्नी हा याचे आजोबा झाले समर्थांच्या कुळाचा विचार केला तर. आणि रामाचे सासरे अशा पद्धतीने त्यांनी लगेच पहिल्या ओळीमध्ये विश्वव्यापक विष्णू रघुनाथाचा श्वशुरू असं त्यांनी वर्णन करून पहिल्याच ओळीमध्ये आपल्या मनात असणारा अग्नीबद्दलचा जो आदर आहे तो व्यक्त केला. दुसऱ्या ओळीमध्ये ते म्हणतात की सगळ्याच देवांना त्यांचा आविर्भाव द्यावा लागतो. मग हे ऋषीमुनी जे आहेत त्यांच्या तपश्चर्या करताना ते अग्नीमार्फत त्या देवतांना देतात आणि मग त्या देवता त्यांच्या तपश्चर्याचं फळ अग्नीमार्फत त्यांना देतात. अशासाठी मग अग्नी हा आहे. दुसरीकडे अंधार आहे, थंडी आहे, रोगनिवारण आता म्हटलं तसं या सगळ्यांच्या ठिकाणी आपल्याला अग्नीचा उपयोग होतो असं दुसऱ्या ओळीत म्हणत आहे. आणि मग अशी म्हणतो की प्रत्येकच ओळी खरं म्हणजे अभ्यास करण्याची आहे. त्याच्यामध्ये प्राण्यांमध्ये म्हटलं तर खूप वर्णभेद आहेत, निरनिराळे प्राणी आहेत. पण अग्नीजवळ भेदभाव नाही. आपण जर 84 लक्ष ओळीचा विचार केला तर आपल्याला पुष्कळ दिसतात भेदभाव, परंतु त्यांच्याजवळ नाही आहे. ही सगळी सृष्टी जी आहे ती अग्नीमुळे चालते. म्हणून त्या लोक अतिशय अग्नीबद्दल कृतज्ञ असले पाहिजे. अग्नीमुळे लोक समाधानी झालेले आहेत, तृप्त झालेले आहेत असं दिसतं. लहान मोठे प्राणी जिवंत आहेत हे पण अग्नीमुळे आहे. अशा सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. अग्नीमुळे पाणी आटतं म्हणून जमीन तयार होते. या दृष्टीने सुद्धा मुळाशी जायला लागलं की अग्नी त्याच्या आधीपासून आहे असं लक्षात येतं. सगळ्यांना आम्हाला राहायला, प्राणीमात्राला राहायला जागा जी आहे ती अग्नीमुळे पाणी आटलं आणि पाणी आटल्यामुळे जमीन तयार झाली आहे आणि ती जमीन आपल्याला राहायला मिळाली. त्यामुळे सुद्धा आपल्याला अग्नीचा उपकार मानायला पाहिजे. की आपल्याला जी जमीन राहायला मिळाली ती कशामुळे मिळाली? सगळीकडे पाणीच पाणी होतं. ते पाणी आटल्याशिवाय जमीन कशी होणार आणि जमीन नसेल तर आणि राहणार कसं? अशा पद्धतीने अग्नीचा विचार केलेला आहे. आणि प्रकाश देणारा जसा उष्णता देणार आहे तसं प्रकाश पण देणार आहे. आता याचा जर विचार केला तर दासबोधामध्ये त्यांनी आपल्याला म्हटलं आहे की जर का पोटातला अग्नी मंद झाला म्हणजे
अग्नी प्रज्वलित झाला, भूक लागली, अन्न खायला मिळालं, उष्णता देण्यासाठी, ही एक बाजू आपल्याला कळली. पण जर का खरंच अग्नी बंद झाला तर काय होतं? समर्थ छान सांगतात, आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो. ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रांचे. म्हणजे सगळ्या मुळाशी, कुठल्याही रोगाच्या मुळाशी अन्न हा विषय बरं का. गुडघे दुखत असले तरी सुद्धा मुळाशी जायचं असेल तर पुन्हा आपण खातो काय त्याच्यावर येतच आहे. त्यामुळे सगळ्या मुळाशी गेलं तर त्यामुळे आधी अग्नी बंद होतो, मग काय ते बाकीचं होतो. ते भुकेवरती अवलंबून आहे. माझे वडील म्हणायचे, ज्याला भूक लागते आणि झोप लागते त्याला काही झालं नाही, ते लक्ष तिथे ठेवायचं. झोप लागते ना, चिंता करायचं कारण नाही, आणि भूक लागली पाहिजे. या दोन गोष्टी जर आढळल्या तर मग काहीतरी आतमध्ये गडबड आहे असं समजायला हवं. तर ती गोष्ट खरी आहे. अग्नीमध्ये खरंच आहे. म्हणजे आता क्षेपणास्त्रांचा सुद्धा आपण उल्लेख केला तर प्रचंड ताकद आहे. त्या सगळ्या ताकदीचा विचार केला तर एवढ्या मोठ्या शत्रूला सुद्धा क्षेपणास्त्राच्या साह्याने जिंकता येतं. तर आपल्यामध्ये शिरलेल्या रोगजंतूला अग्नीद्वारा नामोहरम करणं काय अशक्य आहे का आपल्याला? त्यामुळे त्या अग्नीने आपल्या पूर्वी बघा शेकण्याचं खूप होतं. लहान मुलाला खोकला झाला की लगेच काय औषध नाही, छाती शेकायची. छान मऊ कपडा घ्यायचं, धोतराचं कपडं घ्यायचं आणि काचेवरती किंवा तवा तापवायचा. आमच्या आजीला किती वेळ द्यायला लागायचं. लोखंडी तवा टाकायचा आणि ते गरम गरम फडकी द्यायची की कंबर शेकायचं, बरं वाटायचं त्याला. शेकणं हा सगळं अग्नीने आपल्याला अनंत गोष्टी दिलेल्या आहेत. थोडं आपण फक्त निरीक्षण केलं. आपल्याला हल्ली काय झालं आहे, झट नोंदणी पण घ्यावं लागतं. पटकन डॉक्टरकडे जायचं, त्याने एक गोळी दिली की आमचं काम झालं म्हणून आम्ही लगेच जातो. खरं म्हणजे तसं नाही, अग्नी हा आपल्यासाठी मदतीचा हात घेऊन आलेला आहे. सूर्याचं तर महत्त्व आपण जाणतो, तसंच हे अग्नीचं पण महत्त्व आहे. दुसरं म्हणजे अग्नी अत्यंत पवित्र आहे. शास्त्रकार सांगतात की घरातला तर अग्नी आहेच. पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी तुमच्या आमच्या आजीपर्यंत त्या अग्नीला थोडासा भात घ्यायचा, जेवायला सुरुवात करण्यापूर्वी त्याच्या घरात तुपाचा थेंब घालायचा आणि आहुती द्यायची चुलीमध्ये, मग जेवायला बसायचं. म्हणजे याला अग्नीला आहुती द्यायची, कावळ्याला घास ठेवायचा, गोगरास ठेवायचा आणि जेवायला नैवेद्य दाखवून मग जेवायचं. ही रोज प्रथा होती आपल्याकडे. त्यामुळे आपल्या अगदी आता 100 वर्षापूर्वीपर्यंत की आम्ही सुद्धा हे सगळं लहानपणी बघितलं आहे. जोपर्यंत चुली होत्या ना तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आपोआपच व्हायच्या आणि घरोघरी त्या अग्नीला रोज भक्त केलं जायचं. देव दानव मानव सगळ्यांचे व्यवहार या अग्नीच्या संदर्भात होते. म्हणजे या ओवीचा अर्थ लावताना अग्नी सज्जन दुर्जन सगळ्यांना उपकारक ठरतो. त्यांनी असं म्हटलं आहे, 14वी ओवी आहे, त्या 14व्यामध्ये समर्थ आपल्याला असं सांगतात की देव दानव मानव अग्निकरिता चाले सर्व, सकळचे नासी उत्पाव अग्नी आहे. आता त्यांनी देव दानव मानव म्हटलं, मी आता म्हणते की सज्जन असू दे दुर्जन असू दे, चांगला माणूस असू दे वाईट माणूस असू दे, सगळ्यांना तो मदतच करतो. तो असा विचार करत नाही की ह्या गोष्ट याला कशाला मदत करतो, तो सगळ्यांना समान पद्धतीनं मदत करतो असं दिसतं. इतकं कशाला, आणखीन पण एका पद्धतीनं अग्नी आपण म्हणजे कर्मणूक म्हणतो. आपल्या हल्ली निवडणुकांच्या मिरवणुका निघून जाईल किंवा कुठल्या मिरवणूक की फटाक्यांच्या हे असतात, तिथे सुद्धा आपल्याला अग्नीच लागतो. म्हणजे आवाजाचे फटाके आपण आता बंद केले, ठीक आहे, पण तरी सर सुशोभित वाटणारं आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्याला अग्नीची जरुरी असते. मग छान छान आपण असणारे हल्ली तर नवीन निघालेले आहेत, तर असं सगळ्या दारूकामाचा उपयोग सुद्धा आपण आनंदाच्या वेळेला करत असतो. त्यामुळे अग्नी हा आनंद देणारा, आपल्याला मदत करणारा असं सगळं आहे असं दिसतं. मशाल मिरवणुका तर खूपच झालं. क्रीडा म्हणजे खेळाडू, कुठलाही क्रीडा महोत्सव सुरू झाला की सहभागी होणारे सगळ्यांच्या हातात मशाल आणि मग सगळीकडे फेरी मारून येणार. हे सगळं काय आहे, तर या अग्नीबद्दलची कृतज्ञता. या प्रथा ज्या पडल्या त्याच्या मागचं कारण हे आहे. सूर्य आणि अग्नी दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्याला कळालेल्या. निरनिराळी नावं आहेत. शरीरामध्ये जो आहे तो जठराग्नी, असं जठरांदर जठराग्नी असं म्हणतो. सागरामध्ये असतो तो वडवांदर, सागरामध्ये पण खाली अग्नी असतो. भूगोला बाहेर, पृथ्वीच्या बाहेर जो असतो तो आवरणानल, म्हणजे पृथ्वीच्या आवरणाच्या बाहेर असणारा जो तो आवरण. आणि शंकराच्या डोळ्यात असतो, तिसरा डोळा उघडला त्याचा जो प्रलय आहे तो पण निजरूपी आलेला आहे. तर असे निरनिराळे निर्णयी नावं, अग्नीच तो पण निर्णयी नावं आपल्याला दिसतात.
काही ना सर्प आहे, त्या सर्पांच्या तोंडात अग्नी असतो. ते जेव्हा ते जीव बाहेर काढतात, भुतकाळ मारतात, तेव्हा तो अग्नी दिसतो. असे काही जातीतले सर्प आहेत. आग्या सर्प असतो. त्या आगीसारखा लोळ त्यांच्या मुखातून बाहेर येतो आणि त्यांच्यामुळे डोंगरामध्ये आग लागते. त्यामुळे त्या आग्या सर्पांचा तो उल्लेख समर्थाने 20व्या ओळीमध्ये केला आहे. आणि त्या गोष्टी आपल्याला कळल्या नसत्या. अग्नी सकाळ ठाई आहे, कठीण भिसानी प्रगट होये, आग्या सर्पे दग्ध होये, गिरीकंद आहे. आग्या सर्पाने सगळं जंगल पेटून जातं, म्हणून तो आग्या सर्प सुद्धा आपला किती बारकाईने समर्थाने निरीक्षण केलं असेल, किती वळवळ केलं आपल्याला दिसेल. किंवा हे पण आपण लहानपणी विज्ञान शिकत असताना केलं, काचेतून सूर्याची किरणं येऊन म्हणजे असं कागदाचे तुकडे ठेवायचे आणि ते कागदाचे तुकडे जाळायचो आपण आणि तो म्हणजे काचेतून सूर्याच्या किरणाने अग्नी निर्माण होतो. असे प्रयोग आपण शाळेत असताना भिंगाच्या साह्याने केलेले आहेत. तर अशा अनेक गोष्टीतून अग्नी आपल्याला कळतो. आता या तारक आणि मारक असणाऱ्या अग्नीसाठी समर्थ आपल्याला पुढे सांगतात की आपण विवेकी असलं पाहिजे. जशी त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त करतोय, तर तो मारक पण आहे ना. त्यामुळे आपण अत्यंत कृतज्ञ असलं पाहिजे, विवेकी असलं पाहिजे. त्याचा वापर कुठे कसा पद्धतीने करायचा याचा आपण विचार केला पाहिजे. ते सांगतात आपल्याला, अग्निकरिता नाना उपाय, अग्निकरिता नाना अपाय. उपाय आहेत, अपायही आहे. विवेकी वीर सकळ होये निरार्थ. विवेक जर नसेल तर सगळं गोंधळ. त्या विवेकाने या सगळ्या गोष्टींकडे पाहावं असं म्हणतात. सगळ्यांना अग्नीचा आधार आहे, सगळं ठीक आहे. म्हणजे देव मानतोय आपण अग्नीला, हे पण बरोबर आहे. पूजा करताना सोनिरांजन, प्रतीक, धूपप्रतीक अशा सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. तुम्ही सध्या समाई लावायची, सकाळी तुपाचा, रात्री तेलाचा, सगळं आपल्याकडे अगदी पूर्वपार चालत आलेल्या सगळ्या गोष्टी, त्याच्या मागे असणारं विज्ञान असं सगळं आहे. तर हा सगळा अग्नीचा महिमा बरोबरच आहे. किती वर्णन केलं तरी ते अपुरं आहे. समर्थ या समासामध्ये अखेर सांगणार आहे की मी माझ्या परीनं वर्णन केलं, याच्यात कदाचित ते राहिलं पण असेल. तर ते राहिलं नसेल की तुमची भर घाला. शेवटच्या ओळीत त्यांनी बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींसारखा समर्थांचाच ऐसा वंदी उष्णमूर्ती तो मी बोलीला यथापती. हा असा आहे खरा, मी माझ्या मतीप्रमाणे बोललो, न्यूनपूर्ण क्षमा. जे काही राहिलं असेल त्याच्याबद्दल क्षमा मागतो, तुम्ही केली पाहिजे क्षमा असं ते म्हणतात. तर हे जे काही वर्णन आपल्या दृष्टीनं किती गोष्टी समर्थांनी सांगितल्या, तरी ते म्हणतात कदाचित राहूनच गेलं असेल माझं, तर ते मला क्षमा करा काही गोष्टी राहिल्या असतील तर. जिवंतपणानं अगदी सुख देतोय हे तर आपण आता पाहिलंच. जाता जाता आपल्याला तीही आठवण समर्थान करून दिली की देह टाकला तरी पण अगदीच लागतो. या देहाला सुद्धा अग्नीच्याच स्वाधीन करावं लागतं. आता अगदी इलेक्ट्रिसिटी जरी आलं असलं तरी सुद्धा शेवटी तो अग्नीच. अशा पद्धतीने आपल्याला अखेरच्या वेळेला सुद्धा त्या अग्नीचीच गरज असते. म्हणून आपल्याला सृष्टीचा खूप मोठा मित्र आहे असं आपल्याला दिसेल. गमतीनं मी म्हणते, इंग्लिश शब्द होम आणि मराठी शब्द हाऊस, दोन्हीचा होम आणि हाऊस अर्थ एकच आहे, पण तो अगदी आपल्या घरामध्ये असतो. म्हणून आपलं होम आपण हौसेनं बांधलेलं जे होम आहे ते चांगलं राहतं. मग त्याची गरज आपल्याला दिवसा रात्री. त्या अग्नी हा आपला मित्र आहे. प्रत्येक घरी पूर्वी जेवायला बसण्यापूर्वी समय लावून ठेवायची. उदबत्ती पंगत असायची ना, त्यामुळे उदबत्ती असायची. काल माझ्याकडे एक मैत्रीण होती, ती म्हणाली की परवा माझ्या भाचीचं लग्न ठरलं आणि ते दोन्हीकडली मंडळी आली होती. तर त्या आजोबांना आजोबा तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काहीच बोलत द्या. आणि मी तुम्हाला विनंती करू का, तुम्ही जेवणामध्ये पंगत ठेवा, आम्हाला असं बेकायचं नाही ऑफिसमध्ये जेवता येईल, एवढीच विनंती त्यांनी केली. मला एवढं गंमत वाटली, म्हटलं तर पुन्हा यायला पाहिजे बाबा. एक वेळ अशी आली होती की लोक पंगत चालू असताना मागे उभे राहायचे, म्हणून ते बंद झालं आणि बुफे सुरू झालं. पण आता त्या बुफेचा एवढा त्रास होतो की आता ते नको झालाय. त्या आजोबाने अगदी सगळे 10-15 लोक बसले, तर छान चाललं होतं, काय पकवायला ठेवायचं वगैरे चर्चा, काहीच बोलत नव्हते आजोबा. आणि मग त्यांना जेव्हा असं विचारलं तर खरंच तुम्ही मला विचारता का, माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांसाठी तर असं म्हणजे शेवटी ज्या जुन्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी किती विचारपूर्वक आपल्याकडे केलेल्या आहेत. आणि खरंच त्या पंक्तीचा एक ठाट वेगळा असायचा आणि तेव्हा अशा समयी लावल्या जायच्या, त्यांचा घमघमाट असायचा आणि अशा पद्धतीने तर असं सगळं पूर्वापार आपल्याकडे होतं. आपण ते सगळं त्यातलं महत्त्वच आपण काढून टाकलंय, म्हणून अशा गोष्टी झालेल्या आहेत.
देवाला ओवाळण्यासाठी निरांजन, तसं माणसाचं औक्षण करण्यासाठी आपल्याला निरांजन लागतं. खऱ्या खोट्या गोष्टींची साक्ष पटवायला अग्नी लागते. अग्नी साक्ष खरं सांगेल असं आहे. सावरकर सिनेमामध्ये आपण पाहिलंय, हाताने ती तापलेली काच उचलली आहे आणि ते सगळं सहन केलं आहे. तर हे काय एक अग्निसाक्ष, मी या भारतभूमीसाठी अखेरच्या रक्ताच्या थेंबापर्यंत काम करेल, ही जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा तू खरी करशील, पुरावा काय तर ती तप्त जाईल, ती काच हाताने पकडले, ही अग्निसाक्ष. तर अशा गोष्टी पाहिल्या की त्या अग्निसाक्ष करेल म्हणजे करेलच अशा अर्थाने त्यांनी केल्या. खरंच निष्ठावान अशा मंडळी, अशा प्रकारची साधी भिखाऱ्या म्हणून चालणं, असं कितीतरी मंडळी असं करतात. आपल्याला त्याच्यात वाटतं की काहीतरी असं जादू थोडा, ही जी काय आहे ती सहनशक्तीची परिसीमा आहे. भिखाऱ्यावरनं चालणं ही गोष्ट काही साधी नाही आहे. आजही आपल्याला काही काही ठिकाणी दिसतं. म्हणजे आपण सीतेनं केलेलं अग्निदिव्य पुस्तकात वाचतो आणि आता तरुण पिढी, तुम्ही आम्ही विश्वासानं ते वाचलं, आपण मनात शंका काढली नाही, किंवा काहींच्या मनात शंका आली तरी ती बोलून दाखवणं, असं धैर्य आपण केलं नाही. आता पुढली पिढी विचारते असं शक्य आहे का अग्निदिव्य करणं? पण तिने अग्निदिव्य म्हणजे काय केलं तर त्याचा विचार करता आपल्याला कळेल की खरोखरच पूर्वी जर सती चाल होती, ठीक आहे, राजाराम म्हणून आणि सती चाल बंद केली, आपल्या अंगावर शहारे येतात की असं पतीच्या चितेवर ओढी देणं, पण सहनशीलतेचा विचार केला की चूक करायचं नाही आणि त्या अग्नीमध्ये प्रवेश करायचा, ही काय साधी गोष्ट आहे का? त्यामुळे जेव्हा त्याच्या बदल्यात समाजाच्या अत्यंत वाईट गोष्टी सहन कराव्या लागणार आहे म्हणून चितेत उडी घेणं होतं. त्यामुळे सतीची चाल बंद करणं ही गोष्ट एका दृष्टीनं कितीही बरोबर असली तरी हा जर विचार केला की सहनशक्ती आधी कुठून, अशीच अग्नीमध्ये प्रवेश करणं ही हिंमत आधी कशी, तर त्याच्या मागे हे कारण होतं की अनंत तरुण मुलींवरती होणारे जे अत्याचार, बलात्कार, सगळ्या गोष्टी होत्या, त्याला तोंड देण्यापेक्षा मी माझा देह विसर्जन करेन, अशा पद्धतीचा विचार तेव्हा होता आणि अगदी त्याला आपल्या पोटात घ्यायचा. काही गोष्टी आपल्याला माहिती आहे. रेणुका देवीची कथा आपण सगळी नवरात्रामध्ये वारंवार ऐकतो. ती एक कथा वेगळीच आहे. रेणुकेने अग्नीमध्ये प्रवेश केला, पण परशुराम तिचा मुलगा तिला सांगत होता की तू सती जाऊ नको म्हणून, आणि तिनं ऐकलं नाही. परशुराम अत्यंत मातृभक्त आहे. परशुराम म्हणाला की आई मला बघवणार, अग्नी द्यायचा होता परशुरामाला, तर ऐकलं तो, तर तो अग्नी देणार होता. तर तिने सांगितलं तू अग्नी दे आणि पाठ करून निघून जा, मागे वळून सुद्धा बघू नकोस. परशुराम अत्यंत म्हणजे सगळ्या काय म्हणायचं त्याला, तो चिरंजीव असल्यासारखा आहे. त्यामुळे परशुरामाने आईच्या मातृभक्त असल्यामुळे आईचं म्हणणं ऐकलं, वडिलांच्या चिठ्ठीला अग्नी दिला आणि पाठ न करताच निघून जायला लागला. पण राहवलं नाही, मागे वळून बघलं तर अग्नी शांत झाला आणि रेणुका अगदीच अग्नीमध्ये गेली. आपल्याला जी रेणुका दिसते तिचा फक्त मुखवटा दिसतो, 3.5 पिठातला तो मुखवटाच का दिसतो त्याच्या मागे कारण आहे. परशुरामाच्या जवळ इतकी शक्ती होती की त्यांनी नजर टाकताच अग्नी शांत झाला. तर अशा गोष्टी काही घडल्याच नाही असं म्हणण्याची हिंमत आपण करण्याचं कारण नाही. अगदी आपला सखा आहे आणि त्यामुळे सीतेमध्ये उडी घेणाऱ्या त्या साध्वीला, पतिव्रतेला तो सामावून घेतोय. सीतेसारख्या पतिव्रतेला ती शुद्ध आहे दाखवून देतोय. रेणुकेसारख्या पतीला अशा फक्त मुखवट्यासाठी ठेवतो आहे. अशा ज्या सगळ्या घटना आपल्याकडे आपण सांगतो आणि पूर्वापार आपल्याकडे त्या चालत आले, तर तो अगदी आपला सखा आहे असं दाखवणाऱ्याच आहे असं आपल्याला काय. एक गोष्ट सांगतात, वत्स नावाचा ब्राह्मणाने अग्नी प्रवेश केला, पण त्याच्या शरीरावरचा एक केस सुद्धा म्हणे जळला नाही, अशी कथा सांगतात. म्हणजे त्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आहे. आणि काहीच नाही, तो अग्नी प्रवेश करून सुखरूप बाहेर आला, जणू काही अगदी तो थंड पाण्यामध्येच होता वेळा वेळाने परत बाहेर आला अशासारखं त्याचं झालं. आणि म्हणून मग लोकांनी त्याला मानलं स्वाभाविकच. आज सुद्धा आंध्र प्रदेशामध्ये एक मंदिर आहे, धर्मराजाचं म्हणून मंदिर आहे. त्या धर्मराजाच्या मंदिरामधल्या पुजाऱ्याला अग्निदिव्य करावं लागतं. ओरिसामध्ये, कर्नाटकामध्ये अशी अग्निदिव्य करावी लागतात. आजही ते लोक करतात आणि त्या परंपरेतून हे असं चालत आलेलं आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. कळेल ते पाहिलं की असं वाटतं की कसं काय 27व्या समर्थाने आपल्याला आणखीन सांगितलं आहे. दीपाराधने दिनाजने देवी बोला ओवाईचे जने, खरे खोटे निवडणे दिव्य होतात. आरोप खोटा आहे, आपल्याला एखादा आरोप झाला आहे आणि तो माझ्यावरचा आरोप खोटा आहे ना, पुरावा काय, तर पुरावा हा
हा अग्नीच फक्त देऊ शकतो असं ते सांगतात. ते सिद्ध करण्यासाठी अशा पद्धती आपल्या देशामध्ये पूर्वापार चालत आलेल्या आहेत. अगदी दिव्य करेल आणि मी तुला दाखवून देईन की मी हा आरोप केलेला, मी माझ्यावर आरोप होतो, मी हा गुन्हा केलेला नाही आहे असं दिव्य करावं लागायचं. 28वीमध्ये आणखीन एक गोष्ट आहे. ज्या पंचमहाभूतांचा आपण विचार करतोय आणि अष्टधा प्रकृतीमध्ये पंचमहाभूतांनी सकळ जगतम अशा मिळून 8 गोष्टी आहेत, त्याचा उल्लेख समर्थन केला आहे. आणि त्यामुळे अष्टधा प्रकृती लोक तिन्ही सकळ व्यापून राहिला वन्नी, म्हणजे या सगळ्या तीनही लोकी अष्टधा प्रकृतीसह सगळ्याला तो व्यापून राहिलेला आहे. त्यामुळे याचा महिमा मला सांगताच, अगाध महिमा आहे याचा. अगाध महिमा वदनी किती म्हणून बोलावा, किती किती सांगावं की सगळ्याला व्यापून असल्यामुळे त्याचा मला महिमा सांगता येत नाही. आणि मग लगेचच्या ओळीमध्ये अग्निपुरुषाचं वर्णन त्यांनी केलं आहे. ते वर्णन मोठं गंमतशीर आहे की ते म्हणतात त्याला 4 शृंग आहे. आता आपण ना लगेच असे खाली येतो. आत्तापर्यंत आपण असं सगळं वर्णन वाचतात, हे कसं घडलं असेल, हे कसं शक्य आहे, हे काही खरं वाटत नाही, पण असेल बुवा, आपल्या परंपरेवर आपली श्रद्धा आहे, आपल्या पूर्वजांवर आपली श्रद्धा आहे असं म्हणून मनातल्या शंका आल्या तरी आपण त्या बाजूला करतो. आता पुढल्या ओळीमध्ये त्यांनी अग्निपुरुषाचं वर्णन केलं आहे आणि ते वर्णन करताना त्यांनी म्हटलं की याला 4 शृंग आहेत. अग्निपुरुष आणि अग्निपुरुषाला 4 शृंग. 4 शृंग म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष. आता त्या अग्निपुरुषाचं वर्णन केलं आहे. त्या 4 शृंग जे आहेत ती धर्म अर्थ काम मोक्ष. त्याला 3 पाय आहेत म्हणे. 4 शृंगे त्रिपदी जाते. 3 पद आहेत त्याला. 3 पाय कसे, तर कर्म, उपासना आणि ज्ञान. नुसतं कर्म करून चालत नाही, उपासना पण करावी लागते. त्याच्याकडून आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी लागते. कर्म आणि उपासना का करायची श्रद्धेने, तर त्याच्यातून ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे. त्यामुळे हा जो अग्निपुरुष आहे याचे 3 पाय आहेत. त्याला कर्म, उपासना आणि ज्ञान. म्हणजे यातल्या कर्म, उपासना, ज्ञानावर आधारित हा सगळा पुरुष आहे. पण जसं पाय आपले आधार आहे तसं या अग्निपुरुषाचे कर्म, उपासना आणि ज्ञान हे आधार आहे. मग म्हणतात त्याला 7 हात आहेत. मग 7 हात कुठले, तर भू भुवा स्वाहा महाजनहा तपहा आणि सत्यम. हे जे 7 लोक आहेत हे सगळे 7 त्याचे पाय आहेत असं त्यांनी वर्णन केलं. 2 डोकी आहेत त्याला. 2 डोकी म्हणजे काय, तर एक स्थूल दृश्य जग आणि सूक्ष्म. आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे 4 देह आहेत. त्याचा स्थूल देह आपल्याला कळतो. सूक्ष्म म्हणजे आपल्या वासना. वासना म्हणजे सगळ्याच सुख, दुःख, भावना, राग, लोभ, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सूक्ष्ममध्ये येतात. तर ही त्याची 2 डोकी आहेत. आपल्याला एकच आहे पण त्याला 2 डोकी आहेत आणि ते दोन्ही आहेत स्थूल आणि सूक्ष्म असं त्याचं वर्णन आहे. 4 शृंगे त्रिपदी जात, 2 शिरे 7 हात, ऐसा बोलीला शास्त्रार्थ प्रचिती विण. आणि असा त्याने अर्थ आपल्याला सांगितला की अग्नी, जो अग्निपुरुष ज्याला म्हणतात, हा अग्निपुरुष असं त्याचं वर्णन केलं. आता हे झालं आपल्या समासातल्या अग्नीचं वर्णन. आणि एवढं सगळं वर्णन करून सुद्धा प्रामाणिकपणे सांगतात की माझ्या अल्पमतीप्रमाणे मी ह्या अग्नीचं वर्णन केलं आहे. पण अग्निबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. आपण निदान असं एवढं म्हणू शकतो की खरंच आपण सुरुवात केली की तो आपला सख्खा पण आहे, पण शत्रू पण आहे. कारण तो चांगल्यासाठी पण तो आपल्याला मदतीला धावून येतोच, पण चूक झाली आपल्या हातून तिला वाटतं ते घडतं. आणि म्हणून दोन्ही गोष्टी त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यासाठी आपण त्याच्याबद्दल कृतज्ञ राहायला तयार आहोत. म्हणजे अगदी घरातलं कुलूप लावून बाहेर पडतो, गॅस बंद केलं, परत सुद्धा आपण कुलूप बघून आत येतो. का, तर तो मित्र आहे. मग तो मित्र असेल तर कशाला गैर वागेल असं नाही आपण म्हणत, नको बाबा येऊन. आणि मग अगदी शंका इथं खालून पण बंद करायचं असं आपण करून जातो. कारण त्याची काळजी घेणं हे आपलं काम आहे. कारण नंतरच्या सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यायला लागू नये असं म्हणून आपण करतो. हा आपला त्यांनी सांगितलेल्या तो जरी मित्र असला तरी तो मित्रच राहावा याच्यासाठी आपण घेत असलेली ती काळजी आहे. मित्राची खूप काळजी घ्यावी लागते. आपल्याला स्वतः मित्र राहावा असं वाटत असेल तर आपल्याला काळजी घ्यावी लागते. तसंच याच्या बाबतीमध्ये पण आहे. पण आपण जर आता थोडंसं इतिहासाचा विचार केला तुमच्या उदाहरणामध्ये, तर गीता रामायणामध्ये अनेक गाण्यांमध्ये अग्नीचा उल्लेख आहे. दशरथाच्या घरी पाळणा हलत नव्हता म्हणून सगळे उदास होते. वय वाढत चाललं होतं दशरथाचं आणि एवढ्या मोठ्या वैभवाला वारसा नाही म्हणून दशरथ काय, कौशल्या काय, सगळीच मंडळी अगदी अयोध्यावासीसुद्धा फार कष्टी होते आणि त्यामुळे पुत्र व्हावा अशासाठी प्रयत्न चाललेला होता. इप्सित तो देईल अग्नी अनंत हाताने असं आपल्याला गीता
रामायण वर्णन होतं. कोण देईल तुझं तुझं इप्सित कोण पूर्ण करेल? अग्नी अनंत हाताने तुला हे सगळं देईल असं दशरथाला सांगितलं गेलं. आणि मग त्याच्या वशिष्ठांच्या आज्ञेनं त्यांनी तो ऋषशृंग नावाचं ते बोलवला यज्ञ करणाऱ्याला. आणि त्या यज्ञाच्या ज्वालेतून तो अग्नी प्रगट झाला, अग्निपुरुष प्रगट झाला. आणि त्यांनी दशरथाला ते पायस दिलं वगैरे कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा जो खरोखर अग्नीचा पण सन्मान आहे. म्हणजे अग्नीच कबूल करतो दशरथाला की तू माझा सन्मान केलास, त्यामुळे मी तुला पायस दाखवलं. अग्नीला पाचारण केलं आणि अग्नी खुश झाला आणि अग्नीला दशरथाला म्हणजे अग्नीने दशरथाला ते पायस दिलं. अग्नी तृप्त झाला की सगळ्या देवता तृप्त होतात. अग्नीच्या मार्फत त्या देवतांना ते सगळं हवलं जातं आणि त्या देवता तृप्त होतात. म्हणून पायसाचं दान दशरथाला मिळालं. आणि मग आपल्याला राजा करीती पायस भक्षण उजनी होईल वंशावकळ त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धेच्या महान असं मी त्याला म्हणण्याकडे ऐकतो. असा विश्वास आपल्याला मिळाला. आणि हे वाचलं की मग त्या अग्नीवरचा विश्वास आपला वाढतो. तोपर्यंत आपण विचार करत असतो झालं खरं असं तर काय त्या शाबळपाळ्याच्या आईवडिलांनी शाप काय द्यावा, उशीर झाला तरी पुत्ररत्न असावं, हे दुःख आहे. आणि खऱ्या अर्थानं हे सगळं अग्निदेव प्रसन्न होऊन त्याला हे जे मिळालं आणि त्याच्यातून रामाचा अवतार झाला. विश्वामित्रांनी सुद्धा सिद्धाश्रमामध्ये जे आपल्या सगळं रामलक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र गेले आणि सिद्धाश्रमामध्ये राक्षस त्यांच्या यज्ञाला त्रास देतो. त्याचं कारणही त्यांनी सांगितलं. तिथे जो असंच आहे की त्या यज्ञ करत होते, त्या यज्ञामध्ये ते राक्षस त्रास देत होते. यज्ञामध्ये त्यांना मग त्याच्यासाठी काय करायचं तर निरनिराळ्या त्यांना माहिती होते, त्याचं शस्त्रास्त्र पण माहिती होती. त्या राक्षसाला ठार करण्यासाठीच हे सगळं होतं, पण ते करू शकत नव्हते. कारण स्वतः यज्ञ करत असणाऱ्या विश्वामित्राला हे करता येणार नव्हतं. म्हणून त्यांना हा क्षत्रिय हवा होता आणि रामलक्ष्मणाला ते घेऊन गेले ते. आणि मग तिथे त्यांनी पाहिलं की विश्वामित्रांचा यज्ञसुद्धा यथासांग पार पडायला हवा असेल तर दुष्टांचं निर्दालन असं महिला सज्जनांचं रक्षण व्हायला असेल तर दोन्हीसाठी काय तर अग्नी हा महत्त्वाचा आहे, यज्ञ हा महत्त्वाचा आहे. तिकडे मिथिले सुरा जनक राजांनी यज्ञच ठरवला होता आणि त्या यज्ञाच्या मार्फतच या अग्नीची पूजा करूनच सगळीकडे आपल्याला दिसेल की ह्या रामाला राज्याभिषेक झाला. तेव्हासुद्धा ती जी वार्ता कौशल्याला सांगितली गेली तर कौशल्य काय करत होते, अग्नीची पूजाच करत होते. आणि तिला बातमी आली की आता रामाला राज्याभिषेक होणार आहे. अशा सगळ्या गोष्टी जिथे जिथे सुख समाजाला आनंद मिळते तिथे तिथे अग्नीची पूजा करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. अगदी अगदी रामासह लक्ष्मण आणि सीता वनवासाला जायला निघाले. अयोध्येच्या बाहेर पडताना सुद्धा त्या रात्री म्हणजे कुठे कुठे आपल्याला अग्नीची पूजा दिसते किंवा अग्नीचं स्मरण कसं होतं तर सगळी मंडळी अयोध्येतली दुःखी होती. तेव्हा सुद्धा म्हणे अयोध्येतल्या कुठल्याही घरी त्या दिवशी अग्नी पेटला नाही. ही मंडळी जेव्हा वनवासाला जायला निघाली अग्नीचा उल्लेख आपल्याला तिथे का दुःखाच्या क्षणी अग्नी नाही, सुखाच्या क्षणी अग्नी आहे. किती किती काय वनवासामध्ये म्हणजे रामायण वाचता वाचता तर सारखा आपल्याला अग्नीचा उल्लेख मिळतो. कबंध नावाच्या जो एक राक्षसाशी गाठ पडली होती रामाची तेव्हा त्या इंद्रानं कबंधाला सांगितलं होतं की हा राम तुला भेटेल. आणि तो जेव्हा हा राक्षस आहे कबंध, त्या राक्षसाचे राम जेव्हा हात तोडेल तेव्हा तू स्वर्गात जाशील असं इंद्राने त्याला सांगितलं होतं. आणि त्यामुळे तो कबंध राक्षस जरी असला तर तो रामाची वाट बघत होता की आपल्याला ते जे होणार आहे ते त्याच्यामुळे घडणार आहे. आणि त्यांनी आल्याला सांगितलं की तुम्हाला मारून टाक आणि मारून टाक पण जाळून टाक हे सगळं कारण पण सांगितलं. आणि मग आता रामलक्ष्मण जेव्हा आले होते म्हणजे सीतेच्या शोधाच्या निमित्ताने जेव्हा ते आले आणि कबंधाने असं का लगेच काय राम अशा कटू गोष्ट करायला तयार होईल का. पण रामाला पण दिसायला की तुला सीतेविषयी सगळी माहिती सांगणार आहे पण हा माझ्यावर जो शाप आहे तो तुझ्यामुळेच जाणार आहे. म्हणून रामाने ते काम विनंती मान्य केली. कबंधाला खरंच एका खड्ड्यामध्ये टाकलं. रामाने अग्नी पण त्याला दिला आणि त्या अग्नीतून पुन्हा तो कबंध जणू काही अधिक मोठा घेऊन बाहेर आला. आणि त्यांनी किष्किंधासाठी काय म्हणजे किष्किंधेला जा, सुग्रीवाशी सख्य कर, तो तुला सगळ्या या कामाला मदत करेल ही सगळी गोष्ट कबंधाने सांगितली. पण त्याच्यासाठी त्याला आधी अग्नी हे करावा लागला. अग्नीतून तळमळीतून तो बाहेर आला आणि मग सगळी गोष्ट त्यांनी रामाने सगळं अग्निमय झालं. रामाची आणि हनुमंताची भेट जी आली पहिली त्या भेटीमध्ये सुद्धा
सुग्रीवाची भेट घडून दिली हनुमंताने. अग्निसाक्ष भेट घडवली असं दिसेल. हनुमंताने ते अग्नी प्रज्वलित केला आणि दोघांची भेट घडवली. याचा अर्थ त्या अग्निसाक्ष भेटीने आपण जे बोलणार आहोत तो दिलेला शब्द आपण पाळू असा पण त्याचा अर्थ आहे. विवाहामध्ये अग्नी का असतो? तर तो जो स्वीकार केलेला आहे मुलीचा, तो अग्निसाक्ष मी स्वीकार केला आहे, तर त्या अग्निसाक्ष स्वीकार म्हणजे मी कधीही हे सोडणार नाही असं वचन दिलेलं आहे अग्नीला. आता पुढल्या मुलांना सगळं समजावून सांगायची वेळ आलेली आहे. हे असं आपण वचन दिलेलं असतं, अग्निसाक्ष आपण वचन दिलेलं असतं, त्यामुळे ते करायला पाहिजे. संयुक्त राघवांचा सुग्रीवाज झाला, साक्षीस व्योम पृथ्वी साक्षीस अग्निज्वाला. ही सगळी मंडळी या भेटीच्या वेळेला आशीर्वाद द्यायला होते आणि साक्षीला होते. यांच्या समक्ष तुम्ही असं असत का, देवा ब्राह्मणा अग्नीच्या साक्षीनं मी तुझं पाणी ग्रहण करतो आहे असं. त्यामुळे त्या अर्थाने आपल्याला सीतेनं कसा अग्नीचा दावा केला मगाशी आपण उल्लेख केलाच आहे. आणि याच अग्नीच्या सहाय्याने हनुमंतानं लंकेचं दहन केलं. त्यामुळे त्या अग्नीने मदत कशी केली तेही माहिती आहे. आपलं पेटलेलं पुच्छ समुद्रामध्ये विझवलं आणि त्यावेळी बरं त्या अग्नीची आणि हनुमंताची अशी काही मैत्री आहे की नेमकं काय जाळायचं आहे बरोबर कळलेलं आहे. त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्याला जरा देखील हात लागलेली आहे. अशोकवनातल्या एकाही वृक्षाला अग्नीचा स्पर्श झालेला नाही आहे. आणि ज्या राक्षसी गोष्टी होत्या त्या सगळ्या अग्नीच्या ठिकाणी भक्ष झालेल्या आहेत असं दिसेल. आणि मग आकाशमार्गाने हनुमंत रामाकडे आले. अनंत गोष्टी आपल्याला दिसतील. जाता जाता आपलं एवढं सगळं झाल्यावर सीतेने जो अग्निप्रवेश केला त्याच्या अगोदर रामाने जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याकडे आपलं लक्ष जातं. कारण अग्निप्रवेश करण्यामागे घडलं काय, तर सगळं लंकेमध्ये विजय मिळवलेला आहे. आता परत अयोध्येला जायचं आहे, पुन्हा राज्य घ्यायचं आहे, भरताची भेट होणार आहे, सगळ्या मातांना आनंद होणार आहे, असं सगळं पुढे घडणार आहे. सीता आता इतके वर्षात होती रावणाच्या अशोकवनामध्ये, ती सुखरूप आणि शुद्ध स्वरूपात मिळालेली आहे. असं असून सुद्धा गीता रामायण आपल्याला सांगतं तो रावण कामी कपटी. रामाच्या तोंडी गाणं आहे, तो रावण कामी कपटी तू वसलीस त्याच्या निकटी, नयनांसह पापी भृगुटी मज वदवेना स्पष्ट याहुनी बनते. राम म्हणताय सीतेला की मला ह्याच्यापेक्षा वेगळं सांगता येणार नाही, परंतु त्याच्या राज्यात होतीस आणि मी अयोध्येचा राजा आहे आणि अयोध्येतल्या जनतेला मनामध्ये कुठेही संशय येता कामा नये. त्यामुळे हे सगळं असं मी पाहिलं. मी केले निज कार्य असं, माझं काम मी केलं तुला सोडवून आणण्याचं. दश दिशा मोकळ्या तुझं, आता तुला सगळ्या दिशा मोकळ्या आहेत, तुला काय पाहिजे ते कर. नच माग अनुज्ञा माझसे, माझी आज्ञा मागू नकोस, माझ्याकडे परवानगी मागू नकोस. सखी सरळे ते दोघांमधले नाते. आता तुझं माझं नातं काही नाही, माझं काम मी केलं आहे. पत्नी म्हणून तिला शत्रूकडून सोडून आणण्याचं काम केलं आहे, पण आता तू तुझी मोकळी आहेस. असं जेव्हा गदिमा सांगतात त्यावेळेला त्या रामाच्या बोलण्यानं काय झालं असेल त्या सीतेला. आणि म्हणून मगाशी मी जे म्हटलं ना की आपण सती विरुद्ध असं म्हणतो, पण ती सती तोंडातून ब्र न काढता जराही दुःख न करता अग्नीमध्ये प्रवेश करत होती. याच्या मागचं कारण आपण लक्षात घेतलं की त्याच्यापेक्षा हे बरं असं तिला वाटत होतं. तसं सीतेचं झालं की आता आणखी मी रामाकडून काय ऐकू, आता ह्याच्यापेक्षा मला काय ऐकायचं आहे. आणि म्हणून तिने अग्नी राष्ट्रप्रदक्षिण केलं. देहत्यागासाठी चिता तयार करायला सांगितली आणि ती सिद्ध झाली आहे. सीता अग्नीच्या जळामध्ये शिरली आहे आणि सगळं सैन्य पाहत आहे. सगळं वानर सैन्य म्हणजे क्षणभर त्या वानर सैन्याने खाली बाणा घातली असं बोलणं आहे की रामाबद्दल इतका आदर भाव आहे त्यांच्या मनामध्ये, पण राम आता असं का वागतोय हे कळण्यासारखं त्यांना त्यांची बुद्धी नाही येते. म्हणजे असं का होत आहे. आणि ते खाली बाण घातली, त्यांना हे सगळं बघत नाही आहे. खूप दुःख करतात ते, इतक्या वेदना म्हणजे शब्दच बाहेर पडत नाही त्या वेदनेने. आणि तेवढ्यामध्ये तो मूर्तिमंत अग्नी तेजपुंज अग्निपुरुष सीतेसह बाहेर येत आहे आणि रामाला सांगत आहे की ही निष्कलंक आहे आणि अशा पतिव्रतेचा तो स्वीकार कर अशी आज्ञा केली. आता म्हणजे जणू काही हे सगळं एखाद्या हिंदी सिनेमात घडावं तसं आपल्याला वाटेल की रामाने असं म्हटलं तर आपण मनामध्ये दुःखी झालो, पण हे सगळं असं करणं आवश्यक होतं म्हणून त्याने केलं. रामाचे नेत्र भरून आले. तो अग्नीला म्हणतोय लोकसाक्ष शुद्धी झाली. त्या सगळ्यांच्या समोर हे घडलंय. लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामीनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. क्षमा म्हणजे पृथ्वी, ही पृथ्वीची बली आहे आणि निरंतर माझी स्वामिनी आहे.
त्यामुळे आता अग्निसाक्ष येणार आहे. असं हे अग्नीचे फार मोठे उपकार आपल्यावर आहेत. अग्निपुराण आहे आणि अग्निपुराणामध्ये पण अग्नीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. वशिष्ठांनी त्यात वर्णन केलं आहे. अग्नी, ईश्वर आणि पुष्कर असे 3 वक्ते आहेत त्या, म्हणजे ज्यांनी अग्निपुराण सांगितलं आहे ते 3 वक्त्यांनी या अग्नीचं महत्त्व सांगितलेलं आहे. एकूण 383 अध्याय आहेत. काय काय लोक करतात. 383 अध्याय, 11,457 अग्नीचं वर्णन करणारे श्लोक, स्तुती करणारे असं हे आहे. तो सोमयाग करताना, तो सोमयाग करताना या अग्निपुराणातल्या उच्चार म्हटल्या जातात. म्हणून त्याचं आजही काही गोष्टी आपल्यापर्यंत कशा येऊ शकतात. तर आपण आपलं काय होतं, ते सोमयाग चाललाय, ते गुरुजी काही काही म्हणतात, आपण आपलं छान छान दागिने साड्या नेसून मिरवत असतो. तिथं काय चाललंय, इथं आपल्याला काही नाही. पण त्या सोमयागात आहे त्याला त्यांनी उष्ण मूर्ती अग्नी असं वर्णन केलं आहे. पण अग्नी हा अग्निपुरुष आहे, अग्नी हा देव आहे आणि या अग्निदेवाचे फार अनंत उपकार आपल्या सगळ्या पृथ्वीवरती आहेत. फार अगदी रामायणातली आपली उदाहरणं आपल्या जीवाशी जोडलेली असतात, त्यामुळे आपण ती त्याला उदाहरणं जास्ती घेतली. पण ह्या अशा अग्नीबद्दल कृतज्ञ राहावं असं समर्थ आपल्याला सांगतात. आता तर आपल्या हातात आलं आहे, म्हणजे आता त्या अग्नीची जास्ती दृढ मैत्री झाली आपली, जीवनलग मित्र झालेला आहे. त्या जीवनलग मित्राने आपल्याला पण अनंत असं उपकारितच आपल्याला ठेवावं. आपल्याला कधीही त्याचं विदारक असं हे स्वरूप आपल्याला पाहायला मिळू नये असं आपण प्रार्थना करायची आणि तो मित्रच आपला राहील अशी कृतज्ञता आपल्या मनात ठेवून त्याला अग्निसाक्ष आपण हे करायचं असा विचार आपण ठेवूया. आणि समर्थांनी सांगितलेलं अग्निनिरूपण त्याचा प्रत्येकच ओळी छान आहे, याची आपल्याला लक्षात येईल की एवढं सगळं वर्णन इतक्या अशा 30 ओव्यांमध्ये करणं म्हणजे खरं काही सोपं नाही आहे. पण 30 ओव्यात समर्थांनी आपल्यासमोर हा अग्निदेव प्रकट केला आहे. तव स्मरण समनत्र स्फुरणनायामावळो स्वदेश रक्षणाविण तुझी कथा नावडो तुझ्या समया मुशी